प्रतिकूल परिस्थितींवर मात करत स्वतःच्या पायावर उभं राहून एक यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या चिपळूणच्या मानसी रेड्डीज. काही वर्षांपूर्वी कौटुंबिक अडचणीमुळे 2 मुलींची जबाबदारी माझ्या एकटीवर आली. त्यामुळे मी स्वतः स्नॅक कॉर्नर सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मी 50 प्लेट इडली चटणी तयार करून मार्कंडी येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे येथे विकू लागले. त्याच काळात मला मांडेशी फाउंडेशन बद्दल माझ्या मैत्रिणींकडून माहिती मिळाली. मी स्वतः मांडेशीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे चालणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. त्यानंतर मी व्यवसायासाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबींच्या सेमिनारमध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर माझ्या व्यवसायासाठी लागणारे उद्यम आधार, शॉप ॲक्ट, फूड लायसन ही कागदपत्रे मी काढून घेतली. तसेच तिथून मला मार्केटिंगचंही ज्ञान मिळालं आणि माझ्या पदार्थांची क्वालिटी कशी मेंटेन करायची याबद्दलही माहिती मिळाली. लोकांना माझ्या इडली चटणीची चव आवडू लागली. त्यानंतर माझ्या इडली चटणीचा कप भरपूर प्रमाणात होऊ लागला. म्हणून मी माझ्या प्रोडक्शनमध्ये हळूहळू वाढ केली. आता दिवसाला मी 500 इडली माझ्या स्टॉलवर विकते आणि बाहेरच्या मोठ्या ऑर्डर्स पण घेते. ग्राहकांच्या मागणीनुसार मी इडलीसोबतच मेदूवडा, उपमा, पोहे हे पदार्थ बनवायला सुरुवात केली. मी कमी पैशांमध्ये घरगुती चविष्ट नाश्ता उपलब्ध करून देत असल्यामुळे हळूहळू माझ्या ग्राहकांमध्ये वाढ होत गेली. मला आता या व्यवसायातून दर महिन्याला जवळपास 20,000 पर्यंत उत्पन्न मिळते. त्यातून मी माझ्या घरच्या गरजाही भागवते आणि माझ्या मुलींचं शिक्षणही करते. पतीच्या निधनानंतर कोणताही आर्थिक पाठबळ नसताना मी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आज समाजात मला एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखलं जातं. याचा मला आणि माझ्या मुलींना फार अभिमान आहे. अशा या ताईच्या जिद्दीला, कर्तृत्वाला मानाचा सलाम.